आता आपण टाईप्स ऑफ प्रपोर्शन पाहू. जनरली दोन प्रकारचे प्रपोर्शन्स असतात, डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शन. आता डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय असते, आता जर दोन क्वांटिटी असतील, फॉर एक्झाम्पल ए ही एक क्वांटिटी आहे आणि बी ही दुसरी क्वांटिटी आहे. जर ए ही क्वांटिटी वाढवली तर बी ही क्वांटिटीसुद्धा वाढते, किंवा ए ही क्वांटिटी कमी केली तर बी ही क्वांटिटीसुद्धा कमी होते. तेव्हा ए आणि बी या क्वांटिटीजमध्ये जे रिलेशन राहते त्याला आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतो. म्हणजे दोन क्वांटिटीमध्ये जर कोणतीही एक क्वांटिटी वाढवली तर दुसरी क्वांटिटीही वाढते, किंवा एक क्वांटिटी कमी केली तर दुसरीही क्वांटिटी कमी होते. तेव्हा त्या दोन क्वांटिटीजमध्ये जे रिलेशन असते, जे प्रपोर्शन असते, त्याला डायरेक्ट प्रपोर्शन म्हटले जाते. त्याला अशा पद्धतीने लिहितात, ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी. आता डायरेक्ट प्रपोर्शनचे काही एक्झाम्पल्स पाहू. आता क्वांटिटी आणि कॉस्ट. आता क्वांटिटीसाठी क्यू लिहितो आणि कॉस्टसाठी सी लिहितो. क्वांटिटी म्हणजे काय, संख्या दाखवत असते, आणि कॉस्ट म्हणजे किंमत. समजा 10 पेन 10 रुपयाला मिळतात, तर 20 पेन किती रुपयाला मिळणार, 20 रुपयाला. या ठिकाणी काय केलं आपण, क्वांटिटी वाढवली. क्वांटिटी वाढवली तर काय होते, कॉस्ट पण वाढते. जर क्वांटिटी कमी केली, जर 5 केली तर 5 पेन किती रुपयाला मिळणार, 5 रुपयाला. या ठिकाणी काय केलं आपण, क्वांटिटी कमी केली तर किंमतसुद्धा कमी झाली. म्हणजे पहा, जर क्वांटिटी वाढवली तर कॉस्ट पण वाढत असते, आणि जर क्वांटिटी कमी केली तर कॉस्ट पण कमी होत असते. म्हणजे क्वांटिटी आणि कॉस्ट, जे संख्या आणि किंमत, यामध्ये नेहमी डायरेक्ट प्रपोर्शन राहणार. त्यानंतर डेज अँड प्रोडक्ट्स. डेजसाठी मी डी लिहितो आणि प्रोडक्टसाठी पी लिहितो. आता एखादा व्यक्ती त्यानं 10 दिवस एखादं काम केलं, 10 दिवस, आणि 10 दिवस काम केल्यात त्यानं जवळपास 5 खुर्च्या बनवल्या, प्रोडक्ट बनवले काहीतरी. समजा आपण ते समजू 5 खुर्च्या. 10 दिवस काम केल्यावर तो 5 खुर्च्या बनवतो. जर 20 दिवस काम केलं तर किती बनवणार, 10 खुर्च्या बनणार. म्हणजे इथे काय झालं, जर दिवस वाढले तर प्रोडक्ट्स जास्त बनतात, दिवस जास्त तर प्रोडक्ट जास्त. जर जास्त 40 दिवस असेल, दिवस जास्त असेल तर प्रोडक्ट पुन्हा जास्त. 20 दिवसात 10 बनतात, 40 दिवसात 20 प्रोडक्ट बनणार. म्हणजे दिवस जास्त असतील, दिवस वाढवले तर प्रोडक्टसुद्धा जास्त बनणार. त्याचप्रमाणे जर दिवस कमी केले, आता 40 आहे, 40चे आपण करतो 30 दिवस. आता इथं काय केलं आपण, दिवस कमी केले. 10 दिवसात 5 बनतात, तर 30 दिवसात किती बनणार, 15 खुर्च्या. दिवस कमी केले म्हणजे प्रोडक्ट पण कमी झाले. म्हणजे कमी दिवस असतील तर कमी खुर्च्या बनणार, कमी प्रोडक्ट्स बनणार. म्हणजे दिवस जास्त असेल तर प्रोडक्ट जास्त, दिवस कमी असेल तर प्रोडक्ट कमी. म्हणजे डेज अँड प्रोडक्ट्स यामध्ये नेहमी डायरेक्ट प्रपोर्शन राहणार. डेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट. त्यानंतर पाहू मेन अँड वर्क. मेनसाठी एम, वर्कसाठी डब्ल्यू. सेम 10 माणसं मिळून 2 खुर्च्या बनवतात. 20 माणसं असेल तर 4 खुर्च्या बनणार. आता काय केलं आपण, माणसांची संख्या वाढवली. माणसांची संख्या वाढवली तर काम जास्त होणार. माणसं वाढवले तर काम पण खूप जास्त होत असते. पण माणसं कमी केले, 10 होते तर आपण त्याला करू 5 माणसं. आता माणसं कमी केले, 10 माणसं 2 खुर्च्या बनवतात, तर 5 माणसं एकच खुर्ची बनवणार. म्हणजे माणसं कमी केले तर काम पण कमी होणार ना. माणसं जास्त असतील तर काम जास्त होणार, माणसं कमी असतील तर काम कमी होणार. म्हणजे मेन आणि वर्क यामध्ये सुद्धा नेहमी डायरेक्ट प्रपोर्शनच राहणार. त्यानंतर टाईम आणि डिस्टन्स. आता 10 तासात
समजा हा टाईम दिला आहे आवरमध्ये. 10 तासात तो 50 किलोमीटर जातो. समजा 10 तासात एखादा व्यक्ती 50 किलोमीटर जातो. तर 20 तासात किती किलोमीटर जाणार? 100 किलोमीटर जाणार. म्हणजे पहा, जर टाईम जास्त असेल त्याच्याकडे तर तो जास्त अंतर चालू शकणार. पण जर कमी असेल तर 5 तासात किती चालणार? 10 तासात 50 जाते म्हणजे 5 तासात तो 25 किलोमीटर अंतर जातो. म्हणजे जर टाईम कमी झाला, इथे टाईम कमी केला आपण, टाईम कमी केला तर अंतर कमी. इथे टाईम जास्त असेल तर अंतर जास्त चालणार. म्हणजे टाईम कमी तर अंतर कमी. म्हणजे टाईम आणि डिस्टन्स, टाईम जास्त असेल तर जास्त डिस्टन्स चालणार, जास्त अंतर चालणार. टाईम कमी असेल तर कमी अंतर चालणार. म्हणजे टाईम आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे चाललेलं अंतर यामध्ये सुद्धा नेहमी डायरेक्ट प्रपोर्शनच राहणार. त्यानंतर फ्युएल अँड डिस्टन्स ट्रॅव्हल. आता फ्युएल म्हणजे F घेतो मी आणि डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे D घेतो. फ्युएल लिटरमध्ये घेऊ आपण. समजा एखादी गाडी आहे, त्यामध्ये जर 10 लिटर पेट्रोल असेल, फ्युएल म्हणजे इंधन, पेट्रोल, डिझेल, गॅस काही असू शकते. 10 लिटर पेट्रोल आहे. 10 लिटर पेट्रोलमध्ये तो 20 किलोमीटर अंतर जाऊ शकते. एखादी गाडी आहे, 10 लिटर पेट्रोलमध्ये 20 किलोमीटर गाडी अंतर जाऊ शकते. जर त्याच्यात 20 लिटर पेट्रोल असेल तर 40 किलोमीटर अंतर जाणार. म्हणजे काय केले, इथं आपण फ्युएल वाढवलं तर अंतरसुद्धा वाढणार, जास्त अंतर जाऊ शकणार. तर फ्युएल कमी केला, समजा 5 लिटरच केला. आता फ्युएल कमी केला, 10 लिटर असेल तर 20 किलोमीटर जाते, 5 लिटर असेल तर ती गाडी फक्त 10 किलोमीटरच जाणार. म्हणजे गाडीमध्ये इंधन जास्त असेल, फ्युएल जास्त असेल, पेट्रोल जास्त असेल तर ती गाडी जास्त अंतर चालू शकणार. फ्युएल जास्त, अंतर जास्त. फ्युएल कमी, अंतर कमी. म्हणजे फ्युएल आणि डिस्टन्स ट्रॅव्हल यामध्ये सुद्धा डायरेक्ट प्रपोर्शन राहणार. याला फ्युएल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स. त्यानंतर क्वांटिटी अँड वेट. आता क्वांटिटी आणि वेट. समजा एखादी वस्तू आहे, बिस्लेरीची बॉटल आहे. एक बॉटल आहे आणि एका बॉटलचं वजन समजा 1 किलो आहे. 2 बॉटलचं वजन किती होणार? 2 किलो. 3 बॉटलचं वजन किती होणार? 3 किलो. म्हणजे बॉटलची संख्या वाढवली तर वजनसुद्धा वाढते. जर बॉटलची संख्या कमी केली, छोटी लहान बॉटल घेतली किंवा अर्धी बॉटल असेल, अर्धी बॉटलचं वजन किती होणार? आता इथे काय केलं, क्वांटिटी कमी केली, अर्धीच बॉटल आहे, अर्ध्या बॉटलचं वजन किती होणार मग? अर्धा किलो. म्हणजे क्वांटिटी, बॉटलची संख्या कमी केली तर वजनसुद्धा कमी होते. म्हणजे क्वांटिटी वाढवली तर वजन वाढते, क्वांटिटी कमी केली तर वजन कमी होते. तर हे सुद्धा एक्झाम्पल आहे डायरेक्ट प्रपोर्शनचं. त्यानंतर लेंथ ऑफ रॉड आणि वेट. एखादा रॉड आहे समजा, लेंथ आणि वेट. 1 मीटरचा रॉड आहे. 1 मीटरचा रॉड आहे, त्या रॉडचं वजन समजा 1 किलो असेल. 2 मीटरचा रॉड असेल तर त्याचं वजन राहणार 2 किलो. म्हणजे इथे काय, आपण त्याची लांबी वाढवली, त्या रॉडची लांबी वाढवली तर त्याचं वजन पण वाढलं. म्हणजे एखाद्या पदार्थाची लांबी वाढवली तर त्याचं वजन पण वाढणार. लांबी वाढवली तर वजन पण वाढते. पण जर आपण त्याची लांबी कमी केली, अर्धा मीटरच केली, अर्धा मीटर केली तर त्याचं वजन अर्धा किलो होणार. म्हणजे लेंथ कमी केली, एखाद्या पदार्थाची लेंथ कमी केली तर त्याचं वजन पण कमी होत असते. लेंथ वाढवली तर वजन वाढते, लेंथ कमी केली तर वजन कमी होते. म्हणजे लेंथ ही सुद्धा वजनाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. लेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेट. त्यानंतर पाहू वेट सस्पेंडेड फ्रॉम कॉइल स्प्रिंग अँड लेंथ ऑफ द स्प्रिंग. एखादी स्प्रिंग आहे, समजा
एखादा फ्लोअर आहे त्याला अशी स्प्रिंग आपण बांधली आहे, कॉईल स्प्रिंग आहे आणि त्याला आपण असं काहीतरी वजन वेट असं बांधलेलं आहे आणि ही झाली स्प्रिंगची लांबी. परंतु जी आहे याला म्हणू लेंथ ऑफ अ स्प्रिंग, एलनं दाखवू. हे झालं लेंथ ऑफ अ स्प्रिंग आणि हे झालं वेट डब्ल्यू. समजा आता त्या स्प्रिंगची लेंथ आहे 1 मीटर आणि त्याला वजन लावलं आपण 1 किलो. जर त्याला वजन आपण 2 किलो लावलं तर लेंथ काय होणार त्याची 2 मीटर. वजन 3 किलो लावलं तर त्याची लांबी होणार 3 मीटर. म्हणजे काय, आपण वजन वाढवलं तर त्या स्प्रिंगची लांबी पण वाढणार. वजन वाढवलं तर स्प्रिंगची लांबी वाढते. म्हणजे वजन वाढवलं तर स्प्रिंगची लांबी वाढते किंवा स्प्रिंगची लांबी वाढवली याचा अर्थ आपण वजन वाढवलं. जर आपण वजन कमी केलं, अर्धा किलो लावला, त्याला अर्धा kg वजन लावलं तर स्प्रिंगची लांबी अर्धा मीटर होणार. म्हणजे वजन इथे कमी केलं तर स्प्रिंगची लांबीसुद्धा कमी होते. वजन जर कमी केलं तर स्प्रिंगची लांबीसुद्धा कमी होते. म्हणजे वजन वाढवलं तर स्प्रिंगची लांबी वाढणार, वजन कमी केलं तर स्प्रिंगची लांबीसुद्धा कमी होणार. म्हणजे स्प्रिंगची लांबी आणि वजन यामध्ये सुद्धा नेहमी डायरेक्ट प्रपोर्शनच राहणार. तर डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये काय शिकलो आपण, 2 क्वांटिटीज ज्यामध्ये एक क्वांटिटी वाढवली तर दुसरीसुद्धा वाढते. एक क्वांटिटी कमी केली म्हणजे डिक्रीज केली तर दुसरीसुद्धा डिक्रीज होत असेल तर तेव्हा त्या 2 क्वांटिटीजमध्ये जे रिलेशन राहते त्याला म्हणतो आपण डायरेक्ट प्रपोर्शन. त्यानंतर पाहू आपण इनव्हर्स प्रपोर्शन. इनव्हर्स प्रपोर्शन हे डायरेक्ट प्रपोर्शनच्या उलट असते. समजा 2 क्वांटिटीज आहे, एक क्वांटिटी ए आणि दुसरी क्वांटिटी आहे बी. जर एला इन्क्रीज केलं म्हणजे एला वाढवलं तर इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये काय होते, बी हा कमी होतो. किंवा एक क्वांटिटी समजा एला कमी केलं तर बी ही क्वांटिटी वाढते. म्हणजे यामध्ये काय होते, 2 क्वांटिटीजपैकी एक क्वांटिटी वाढवली, इन्क्रीज केली तर दुसरी क्वांटिटी डिक्रीज होते, कमी होते. किंवा एक क्वांटिटी कमी केली तर दुसरी क्वांटिटी वाढते. एला वाढवलं तर बी कमी होते किंवा एला कमी केलं तर बी वाढते. अशा पद्धतीचं जे रिलेशन राहते, अशा पद्धतीचं जे प्रपोर्शन राहते त्याला इनव्हर्स प्रपोर्शन म्हणतात. आणि ती लिहायची पद्धत अशी आहे, ए इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू बी. म्हणजे 1/बी अशा पद्धतीने लिहितात. इनव्हर्स प्रपोर्शन असेल तर 1/बी अशा पद्धतीने लिहिले जाते. इनव्हर्स प्रपोर्शनचे काही एक्झाम्पल पाहू. समजा स्पीड आणि टाईम. स्पीडसाठी एस घेतो आणि टाईमसाठी टी घेतो. समजा मी 20च्या स्पीडनं चालत आहे. 20च्या स्पीडनं मला एका ठिकाणाहून ए ठिकाणाहून बी ठिकाणी जायला 1 तास लागतो. तर 40च्या स्पीडनं स्पीड वाढवली तर टाईम कमीच लागणार. इथं 1 तास जो लागणार होता आता मला अर्धा तासच लागतो. म्हणजे आता इथं स्पीड वाढवली तर टाईम कमी लागतो. स्पीड जर कमी केली, 10च्या स्पीडनंच गेलो, स्पीड कमी केली, 20च्या स्पीडनं गेलो तर 1 तास, 10च्या स्पीडनं गेलो तर तिथं पोचायला मला 2 तास लागतात. आता काय केलं, स्पीड कमी केली तर टाईम जास्त. म्हणजे स्पीड जास्त असेल गाडीची तर एखाद्या ठिकाणी पोचायला टाईम कमी लागते. म्हणजे किंवा स्पीड कमी असेल तर दुसऱ्या ठिकाणी पोचायला टाईम जास्त लागतो. म्हणजे स्पीड आणि टाईम यामध्ये इनव्हर्स प्रपोर्शन एस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी, टाईम. स्पीड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टाईम. त्यानंतर वर्किंग डेज आणि नंबर ऑफ वर्कर्स. म्हणजे डेज आणि वर्कर्स, डेज आणि वर्कर. समजा एखादं काम करायचं आहे. एखादं काम करण्यासाठी मी 10 माणसं लावले आणि 10 माणसाला फक्त 5 दिवस लागतात किंवा 5 दिवसात 10 माणसं एखादं काम करतात. आता दिवस जर आपण वाढवले तर माणसं साहजिक कमीच लागणार. तेवढंच काम करायला 5च माणसं लागणार. म्हणजे काय, जर दिवस वाढवले तर वर्कर्स कमी लागतात. तर दिवस कमी केले. आता समजा इतर अर्धे दिवस करू 2.5.
आता इथं दिवस कमी केले, कमी दिवसात काम करायचं आहे, कमी दिवसात काम करायचं आहे म्हणजे माणसं जास्त लागतील, म्हणजे तेव्हा 2.5 दिवसात काम करायला जवळपास 20 माणसं लागतील. म्हणजे दिवस जर आपण वाढवले तर माणसं कमी लागतात, आणि दिवस जर कमी केले एखादं काम करायला तर माणसं जास्त लागतात. म्हणजे डेज आणि माणसं, कामगार आणि दिवस यामध्ये नेहमी इनव्हर्स प्रपोर्शन राहणार. नंतर डायमीटर ऑफ व्हील आणि नंबर ऑफ रोटेशन. डायमीटर ऑफ व्हील म्हणजे जेवढा मोठा डायमीटर असेल तेवढा मोठा व्हील राहणार, हा याला म्हणतो आपण डायमीटर. डायमीटर आहे आणि हा रोटेशन एन न दाखवतात जनरली, त्याला RPM मध्ये मोजलं जाते, रिव्हॉल्युशन पर मिनिट. आता डायमीटर जास्त असेल, समजा डायमीटर त्याचा 10 असेल तर त्याचं एकच RPM होणार. आता डायमीटर जर 20 असेल, आता डायमीटर वाढवला तर त्याचं जेवढा मोठा तो असणार त्याचे RPM कमी होणार. डायमीटर इथं मी वाढवला, 10 डायमीटर असताना 1 RPM होते, 20 डायमीटर असताना फक्त अर्धे रिव्हॉल्युशन पर मिनिट. पण जर डायमीटर छोटासा केला त्याचे रिव्हॉल्युशन जास्त होणार आहे ना. डायमीटर लहान असेल 5, आता 5च केलं, याला डायमीटर कमी केला, डायमीटर कमी केला तर त्याचे रिव्हॉल्युशन वाढणार. डायमीटर मोठा असेल, डायमीटर वाढवला, रिव्हॉल्युशन कमी होणार. डायमीटर छोटासा असेल तर त्याचे रिव्हॉल्युशन जास्त होणार. म्हणजे डायमीटर वेल, एखाद्या वेलचा डायमीटर आणि नंबर ऑफ रोटेशन्स यामध्ये नेहमी इनव्हर्स प्रपोर्शन राहते. नंतर नंबर ऑफ टीथ आणि रोटेटिंग स्पीड. नंबर ऑफ टीथ, डायमीटर मोठा असेल म्हणजे मोठा सर्कल असेल, मोठा गिअर असेल, मोठ्या गिअरवर नंबर ऑफ टीथ जास्त बसतात, म्हणजे इनडायरेक्टली रिलेटेड टू डायमीटरशीच रिलेटेड आहे. नंबर ऑफ टीथ समजा T आहे आणि रोटेटिंग स्पीड ही N, RPM, रिव्हॉल्युशन पर मिनिट. RPM या शब्दाचा अर्थ काय, रिव्हॉल्युशन पर मिनिट. आता टीथ जास्त आहे म्हणजे डायमीटर मोठा असेल, समजा 10 टीथ आहे तर त्याचं समजा एकच रोटेशन होते, एकच RPM होते. म्हणजे टीथ आता इथे जास्त आहे, आता टीथ वाढवू आपण, समजा टीथ 20 केले, आता एक रोटेशन होते, टीथ 20 केले म्हणजे डायमीटर डबल, डायमीटरही त्या प्रमाणात वाढणार आणि रोटेशन समजा अर्धाच होणार. म्हणजे नंबर ऑफ टीथ वाढवले म्हणजे डायमीटर वाढते, आणि डायमीटर वाढला का स्पीड कमी होते, RPM कमी होते. म्हणजे टीथ जास्त तर RPM कमी. आता टीथ कमी असेल, समजा 5च टीथ असेल तर त्याचे RPM जास्त होणार, समजा 2 RPM होणार. 5 टीथ असेल म्हणजे इथं काय केलं आपण, नंबर ऑफ टीथ कमी केले. नंबर ऑफ टीथ कमी केले तर स्पीड वाढणार. नंबर ऑफ टीथ कमी केले म्हणजे डायमीटर लहान म्हणजे जास्त स्पीडनं फिरणार तो. म्हणजे टीथ जर कमी केले एखाद्या गिअरवरचे म्हणजे डायमीटर लहान केला तर त्याचे RPM हे वाढणार. नंबर ऑफ टीथ आणि स्पीड यामध्ये सुद्धा नेहमी इनव्हर्स प्रपोर्शन राहणार. आता आपण डायरेक्ट अँड इनव्हर्स प्रपोर्शनवर जे गणित आहे ते सोडवण्याची पद्धत पाहूया. गणितात सगळ्यात अगोदर कोणकोणते घटक दिलेले आहे, कोणकोणत्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्या फाइंड आउट करायच्या. पहिली स्टेप काय तर क्वांटिटीज फाइंड आउट करणे. त्यानंतर त्या क्वांटिटीज कोणत्या प्रपोर्शनमध्ये आहे, डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे की इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे ते फाइंड आउट करणे. आणि त्यानंतर जर त्या 2 क्वांटिटीज, फॉर एक्झाम्पल एक क्वांटिटी A आहे आणि दुसरी क्वांटिटी B आहे, समजा यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन असेल. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय, जर A ही क्वांटिटी वाढवली तर B सुद्धा वाढते, किंवा A ही क्वांटिटी कमी केली तर B सुद्धा कमी होते, त्याला म्हणतो आपण डायरेक्ट प्रपोर्शन. जेव्हा या 2 क्वांटिटीज डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये राहणार तेव्हा आपल्याला एक ॲरो मार्क करायचा असतो. जर या 2 क्वांटिटीज डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असतील तर जे ॲरो मार्क करणार आपण सेम डायरेक्शनमध्ये, पहा इथे आपण मार्क केलं आहे सेम डायरेक्शनमध्ये, त्याच पद्धतीनं. जर 2 क्वांटिटी इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये असतील, डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असेल तर ॲरो मार्क करायचा आपल्याला सेम डायरेक्शनमध्ये, आणि जर इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये असतील
त्या दिलेल्या गणितातील दोन क्वांटिटी इनवर्स प्रपोर्शनमध्ये असतील तर जो ॲरो जो मार्क करायचा आहे तो आपल्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये मार्क करायचा आहे. फॉर एक्झाम्पल ए आणि बी या दोन क्वांटिटीज आहे आणि या दोघांमध्ये जर इनवर्स प्रपोर्शन असेल, इनवर्स प्रपोर्शन म्हणजे एला जर आपण वाढवलं तर बी ही क्वांटिटी कमी होते किंवा एला कमी केलं तर बी ही क्वांटिटी वाढते. जेव्हा या दोन क्वांटिटीजमध्ये इनवर्स प्रपोर्शन असेल तेव्हा जे ॲरो मार्क करायचे ते आपल्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये मार्क करायचे आहे. म्हणजे एला सपोज आपण अपवर्ड डायरेक्शनला ॲरो मार्क केला तर बीला आपण डाऊनवर्ड डायरेक्शनला मार्क करू. म्हणजे दिलेल्या दोन क्वांटिटीमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर जे दोन ॲरो मार्क करणारा ते सेम डायरेक्शनमध्ये राहणार आणि दिलेल्या क्वांटिटीमध्ये इनवर्स प्रपोर्शन असेल तर जे ॲरो मार्क करणार आहोत ते अपोजिट डायरेक्शनमध्ये राहणार आहे. त्यानंतर आता ए एक क्वांटिटी आहे आणि बी एक दुसरी क्वांटिटी आहे आणि याला काहीतरी नंबर दिले आहे. समजा ए हे एखादं वेट दाखवत असेल, वजन दाखवत असेल, समजा हे 5 किलो दाखवते आणि 5 किलोची बी ही क्वांटिटी समजा किंमत दाखवत असेल ना. 5 किलो एखादी वस्तू आहे त्याची किंमत दाखवते 10 रुपये. हे रुपयात दाखवते आणि हे के जीमध्ये दाखवत आहे. हे के जी आणि हे रुपीजमध्ये. आता 5 किलो 10 रुपयात मिळते तर 10 किलो किती रुपयात असा जर प्रश्न असेल. आता या ए क्वांटिटी आहे बी क्वांटिटी यामधलं प्रपोर्शन पाहायचं आहे. तर 5 किलो 10 रुपयात भेटते तर 10 किलो कितीत भेटणार आपल्याला 20 रुपयात भेटणार. म्हणजे जर ए आणि बी वस्तूचं वजन आणि रुपये किंमत यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन असते, या अगोदरच आपण बघितलं. आता इथे आपल्याला ॲरो मार्क करायचा. ॲरो मार्क कसा करायचा पहा. सगळ्यात पहिले जी क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची, समजा हा एक्स, या एक्सची किंमत काढायची आहे. सगळ्यात पहिला ॲरो त्याला द्यायचा. एक नेहमी एक्स जिथे असेल तिथूनच सुरुवात करायची आहे. आता एक्स हे झालं स्टार्टिंग पॉईंट ऑफ ॲरो आणि इथून वरच्या बाजूला याला म्हणतात ॲरो हेड. आता डायरेक्ट प्रपोर्शन असल्यामुळे एक्सला जसा ॲरो दिला आहे सेम तसा ॲरो दुसऱ्या क्वांटिटीला सुद्धा द्यायचा. स्टार्टिंग पॉईंट खालती आहे कारण इथे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये ॲरो मार्क सारखे करायचे. त्यानंतर स्टार्टिंग पॉईंटला ज्या संख्या राहणार किंवा स्टार्टिंग पॉईंटला जो व्हेरिएबल राहणार तो नेहमी न्यूमरेटरला लिहायचा. आता इथे 10 स्टार्टिंग पॉईंटला आहे, 10 अंक, 10 न्यूमरेटरला लिहिला. त्यानंतर खालती डिनॉमिनेटरला ॲरो हेड जिथं असेल ॲरो हेडवाला अंक किंवा व्हेरिएबल डिनॉमिनेटरला लिहायचा. त्यानंतर इथे इक्वल टूचं साईन द्यायचं आणि आता सेकंड रेशो लिहायचं आहे आपल्याला. तर इथे सुद्धा एक्स स्टार्टिंग पॉईंटला आहे तो न्यूमरेटरला लिहायचा. ॲरो हेडला जी संख्या असेल ती डिनॉमिनेटरला लिहायची आणि हे इक्वेट करून नंतर ते गणित सॉल्व करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीनं आपण डायरेक्ट आणि इनवर्स प्रपोर्शनवरची गणितं सॉल्व करू शकतो.